विधानसभा निवडणुकीच्या अगोदर देवेंद्र फडणवीस एकनाथ मामा यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना काढली आणि त्या प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून राज्यातील 1,75,000 युवकांना कायमस्वरूपी 1,75,000 युवकांना कायमस्वरूपी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं। निवडणुकीमध्ये ठिकठिकाणी त्यांचे भाषण झाले आणि त्यांनी लाडक्या भावाला लाडक्या बहिणीला खुश केलं आणि सत्ता काबीज केली आणि सत्ता सिंहासन पटकवल्यानंतर 11 महिन्याचा कार्यकाळ आता या युवकांचा युवतींचा संपलेला आहे आणि आता या राज्यातल्या प्रशिक्षित युवकांना हे सरकार वाऱ्यावर सोडत आहे। मग निवडणुकीच्या अगोदर हे काय चॉकलेट होतं का? म्हणजे निवडणुकीच्या अगोदर आम्हा युवकांना कायमस्वरूपी रोजगाराचं चॉकलेट दिलं गेलं आणि आम्हाला फसवलं गेलंय। म्हणून या सरकारचा निषेध व्यक्त करत आम्ही आज चॉकलेट मोर्चा काढलोय। आम्हाला चॉकलेट नको, आम्हाला रोजगार हवा, आम्हाला चॉकलेट नको।